नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तथा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा वैजापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शिंदे जयंती सोहळ्याला मार्गदर्शन करताना अनेक प्रश्न सुटायचे बाकी आहेत। माझी इच्छा होती, माझी अपेक्षा होती की आमचे लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे औरंगाबादचे अध्यक्ष जे आजच्या कार्यक्रमाचं संचालन करीत आहेत, आता अलीकडे संघटनेच्या प्रयत्नानं महाराष्ट्रातल्या 34,000 कलावंतांना 5,000 रुपये पेन्शन झाले। याबद्दल हे बोलतील अशी माझी अपेक्षा होती, परंतु काय होतं, ऐन वेळेला सूत्रसंचालन करणारे असतील किंवा आमचे शाहीर बागुल असतील, आज त्यांच्या भाषणातून एक नैराश्य मला पाहायला मिळालं आणि मी आयुष्यात कधीही निराश होत नाही। शाहीर कुठे गेले? मी आयुष्यात कधी निराश होत नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, माझं वय 62 वर्ष चालू आहे, परंतु मी 62 वर्षाचा नाही, मी 22 वर्षाचा आहे। ही भावना मनात ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो आणि कलावंतांची कामं करतो। निराश व्हायचं नसतं। आजही अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर कलावंत गोरगरीब असतात, कुणाकडून व्यवस्था होते, कुणाकडून होत नाही। अप्पा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आताही 2 महिन्यापूर्वी मी 2दा रेल्वे स्टेशनवर झोपलोय। कलावंतांनी माझी व्यवस्था केली नाही किंवा त्यांना करता आली नाही म्हणून मी 2दा आता 2 महिन्यापूर्वी रेल्वे स्टेशनवर झोपलो, परंतु निराश झालो नाही, कलावंतावरती नाराज झालो नाही। ही आपली चळवळ कलावंताची चळवळ आहे, फुलेशाह आंबेडकरांची चळवळ आहे, अण्णाभाऊची वामनदादाची चळवळ आहे। ते लोक निराश झाले असते तर ही चळवळ इथपर्यंत आली नसती। आणि बंधूंनो, ही चळवळ आहे ना, ही योद्ध्यांची चळवळ आहे, प्रबोधनकारांची चळवळ आहे, समाज घडविणाऱ्यांची चळवळ आहे। आणि समाज घडविण्याची चळवळ आपण चालवत असल्यामुळं निराश होण्याचा प्रश्नच येत नाही, नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही। कुणी साथ देईल, कुणी साथ देणार नाही, कुणी सहकार्य करेल, कुणी सहकार्य करणार नाही, परंतु आपलं ध्येय मात्र हे कायम निश्चित असायला पाहिजे। कारण आपण एका महापुरुषाचे, मी नेहमी कार्यक्रमातून सांगत असतो की आपण फार भाग्यशाली लक्की कलावंत आहोत। भाग्यशाली शब्द मी वापरणार नाही, कारण अंधविश्वासात जातो तो शब्द, परंतु लक्की म्हणायला काय हरकत नाही। आम्ही फार लक्की कलावंत आहोत, आम्ही फार लक्की शाहीर आहोत, गीतकार आहोत, गायक आहोत। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जगातला सर्वात जो मोठा विद्वान आहे, जगात सर्वात जास्त शिक्षण ज्या महापुरुषानं घेतलं, त्या महापुरुषाचा हात आमच्या पाठीवर पडलेला आहे। माझ्यासारख्या नेत्यांची 10 भाषणं आणि माझ्या भीमराव कर्डक शाहिराचं 1 गाणं बरोबरीचं आहे। एवढं मोठं कौतुक ह्या शाहिरांचं बाबासाहेबांनी केलेलं आहे। आणि त्या भीमराव कर्डकाच्या पाठीवर थाप मारून बाबासाहेब असं म्हणाले होते। आणि म्हणून म्हणतो की आमच्यासारखे लक्की कलावंत दुसरे नाही आहेत, आमच्यासारखे लक्की शाहीर दुसरे नाही आहेत। आणि म्हणून म्हणतो, भीमराव नाही तेथे सम्यक ज्ञान नाही, भीमराव नाही तेथे सम्यक ज्ञान नाही, भीमा परीस दुसरी समतेची खान नाही। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।